भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या, हे ड्रिंक पिलं, वेट लॉस पावडर तयार केली, डाएट करायचा प्रयत्न केले, वजन कमी होत नाही, किंवा डाएट करायचं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा विकेट जाते, कारण हे सगळं काही आपल्या समोर दिसतं आणि असं होऊन जातं, चला आज खाऊन घेते, उद्यापासून डाएट करू. आणि खरं तर उद्या काही येत नाही, आणि हे तुमच्या सोबत नाही, माझ्या सोबत सुद्धा होतं. मी तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करते, हे सगळं फॉलो करते, 4-5 किलो वजन कमी करते, कुठे गावाला जाणं होतं म्हणा, किंवा मग डाएट करायचं जीवावर येतं आणि पुन्हा ते 4-5 किलो वजन वाढलं जातं. पण या सर्वांमध्ये मला एक जी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे की मी माझ्या स्वतःकडे लक्ष देतेय, हेल्दी खाते, आणि मला माहितीये की माझं जे 15 किलो वजन एक्स्ट्रा आहे ते मी एक ना एक दिवस कमी करणार. फक्त हा दिवसभर डाएट फॉलो करा, वेगळं काहीच करायचं नाही. कसं करायचं सांगते. सगळ्यात पहिले हप्ताभराची वेट लॉसची पावडर बनवून ठेवायची. पावसाळा सुरू आहे त्यामुळे तुम्ही 15 दिवस किंवा महिन्याभराचं करायचं नाही. उन्हाळ्यामध्ये महिनाभराचं नक्कीच आपण करून ठेवलंय, पण आता पावसाळ्यामध्ये खराब होतं कारण कंटिन्यू पाऊस चालू असतो. हप्ताभराची बनवून ठेवायची. सकाळी उठल्याबरोबर न ब्रश करता उपाशी पोटी आपल्याला ही वेट लॉसची पावडर घ्यायची आहे. आता वेट लॉसची पावडर तुम्ही घेतली नसेल तर भरपूर ड्रिंक शेअर केलाय. खरं तर तुम्ही जिरं, सोप आणि ओवा याचं पाणी घेऊ शकता. ते सुद्धा एक जबरदस्त फॅट कटर ड्रिंक आहे. आणि जर तुम्ही हे वेट लॉसची पावडर करून ठेवली तर तुम्हाला फक्त कोमटसर, म्हणजे जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं गरम पाणी करायचंय. त्यामध्ये अर्धा ते 1 चमचा ही वेट लॉसची पावडर टाकायची आणि सिप सिप करून, जसं आपण चहा पितो ना तशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटं सकाळी काढायचे स्वतःसाठी आणि हे पाणी प्यायचं. मला माहिती आहे सकाळी भरपूर धावपळ असते, टिफिन बनवायचं असतं किंवा आपण उशिरा उठतो तर ती धावपळ वेगळी असते, पण हे द्यायचं म्हणजे द्यायचं. त्यानंतर जर तुम्हाला टाइम असेल, वॉक करा ना, काय हरकत आहे. 5 मिनिटापासून सुरुवात करा. आज 5 मिनिटं, उद्या 10 मिनिटं, परवा 15 मिनिटं, आणि मग मध्ये एखाद दिवस सुट्टी घेतली तरीही चालेल. कारण आता आपलं बैठं काम इतकं वाढलंय की थोडंफार हे करणं खूप गरजेचं आहे. मी फक्त वॉक करते, किंवा आता सध्या तरी थोडंफार पुढे मागे होते, पण मी वॉकच करते. कारण मला असं वाटतं मी 4-5 किलो वजन कमी केलं ना, त्यानंतर माझं खरं तर एक्झरसाईजला चांगला असा मूड होईल. कारण आपली बॉडी खूप जास्त फॅट किंवा चरबी असल्यामुळे खूप जास्त हेवी होऊन जाते आणि आपल्याला आळस फार येतो. आता आपलं वॉकिंग झालंय, आता मेन आहे ब्रेकफास्ट. कारण रात्री आपण जे जेवलंय त्यानंतर आपलं फास्टिंग झालंय, उपवास झाले. ज्यांना वेट गेन करायचंय त्यांनी केळी घ्यायची, ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांनी इकडे ऍपल घ्या, एकदम बेस्ट आहे. ऍपल आपल्याला कधीही उपलब्ध असते, किंवा तुम्ही कोणतंही फ्रूट घेऊ शकता. फक्त जे फ्रूट खूप जास्त गोड आहेत ना ते घेऊ नका. आता हे जी काही बाउलची रेसिपी आहे मी ऑलरेडी शेअर केली, पण तुमचे बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतील की बाई आम्ही जर एवढं करत बसलो तर यालाच किती पैसे जातील. काही हरकत नाही. अंडे खात असाल, 3 अंडे उकडायला टाका. शेवटचे 15 मिनिटं राहिलेत वर्कआउट करायचं किंवा वॉक करताय, 15 मिनिटं आधी अंडे उकडायला ठेवा. 3 अंडे पिवळ्या भागासहित खा. हो, पिवळ्या भागासहित खायचे आहेत तुम्हाला. ते झालं तुमचं प्रोटीन, तो झाला ब्रेकफास्ट. ते नाही जमते, मटकी खा, मूग खा, बेसनचा चिला खा, मूग डाळीचा चिला खा. पण एवढं लक्षात घ्यायचंय की तुम्ही जेही ब्रेकफास्टमध्ये घेणार आहात ते हेल्दी असलं पाहिजे. पोहे घेताय का, पोह्याची क्वांटिटी कमी करा आणि त्यासोबत 1 वाटी दही घ्या. या पद्धतीने तुम्हाला करायचंय. पण मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेल, तुम्ही जर हा बाउल एकदा ट्राय केला ना, खरं सांगते तुमची जी दिवसभराची प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ना ती कंप्लीट होऊन जाते. प्रोटीन किती आपल्याला बॉडीला हवं असतं. आता माझं वजन आहे 70 किलो समजा, तर 70 किलोला 70 ग्राम प्रोटीन आपल्याला दिवसभर इनटेक करावं लागतं. आणि आपण जेव्हाही वेट लॉस करतो आपलं प्रोटीन तेवढं भरत नाही. त्यामुळे आपल्याला प्रोटीन जास्त खायचंय. ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिन्हीमध्ये आपल्याला प्रोटीन खायचं, याची काळजी घ्यायची आहे. जेही खाताय ते जर पोहे असेल, उपमा असेल, कमीत कमी तेल वापरा आणि त्यासोबत दही नक्की घ्या. अंडे असेल तर त्या उलट काय बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. स्प्राउट सुद्धा बेस्ट आहे. आता तुम्ही केलंय ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्हाला घ्यायची आहे ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी ही तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी सुद्धा घेऊ शकता, पण यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटी होऊ शकते. म्हणून मी ब्रेकफास्ट झाल्यानंतर किंवा ब्रेकफास्ट सोबत ब्लॅक कॉफी सांगते आहे. मला माहिती आहे कडू लागते, हे सगळं काही तुम्ही म्हणाल, पण ट्रस्ट मी, जर तुम्ही स्वतःला सांगाल, तुमच्या मनाला सांगाल मला हेल्दी बनायचं आहे, मला फॅट लॉस करायचं आहे, ही कडू कॉफी सुद्धा तुम्हाला गोडसर लागेल. यामध्ये तुम्ही हवं तर तूप टाकू शकता अर्धा चमचा, पण मी सजेस्ट करेल ही ब्लॅक कॉफी तुमच्या याच्यात नक्की इन्क्लूड करा. यामुळे आपलं बराच वेळ पोट भरलेलं वाटतं. आता सकाळी असं समजूया ते 8 की 9 दरम्यान तुम्ही ब्रेकफास्ट केलाय आणि त्यानंतर तिथेच तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली. आता तुम्ही तुमचं काम करत राहा. याच्यामध्ये तुम्हाला
20 kg ला 1 लिटर या पद्धतीने तुम्हाला तुमचं वॉटर इनटेक कंप्लीट करायचं आहे. आता लागलीच भूक तर कोणतंही फ्रूट घ्या. आता कसं आहे, जांभळं आहेत त्यामुळे जांभूळ घेऊ शकता, जेही फ्रूट घ्यायचं ते घेऊ शकता, आणि जर पेरू असेल तर बेस्ट. त्यानंतर येतं हा चहा. लक्षात घ्या, लंच पण करायचा आहे आपल्याला, किंवा त्या लंचमध्ये तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला जी ब्लॅक कॉफी सांगितली ना, ती ब्लॅक कॉफी जर तुम्हाला नाही घ्यायची तर तुमचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर 45 मिनिटांनी तुम्ही हा चहा घेऊ शकता. लक्षात घ्या, हा चहा कसा बनवायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ मी तुमच्यासोबत भरपूर चहाचे व्हिडिओ शेअर केलेत. त्यापैकी कोणताही चहा तुम्ही पिऊ शकता. पण लक्षात घ्या, ब्रेकफास्ट झाल्यानंतर जर चहा पित असाल तर 45 मिनिटांनी घ्यायचा आहे. आणि ब्लॅक कॉफी जर करत असाल, पित असणार, तर ब्लॅक कॉफी त्याच्यासोबतच घ्या ब्रेकफास्ट सोबत, किंवा 15 ते 20 मिनिटांनी घ्या. पण हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे. किंवा हे नसेल घ्यायचं तर ग्रीन टी घ्यायची. आता तुमचं असं असेल की नाही, मला चहा सुटतच नाही, तर साखर कमी कमी करत जा, नंतर गुळावर शिफ्ट, आणि गुळ कमी कमी करत करत नंतर डायरेक्ट बिन साखर आणि बिन गुळाचा चहा घ्यायला सुरुवात करा. हळूहळू दूध कमी करत जायचं आणि काळ्या चहावरती शिफ्ट व्हायचं. आणि तुम्हाला नाहीच कंट्रोल होत तर एकदम कमी साखर आणि काळा चहा घेतला तर बेस्ट. आता लंचमध्ये काय घ्यायचं? लंचमध्ये कोणतीही तुम्ही पालेभाजी घेऊ शकता. प्रोटीन म्हणून तुम्ही अंड्याची चटणी घेऊ शकता, किंवा मग प्रोटीन म्हणून डाळ घेऊ शकता. प्रत्येक याच्यामध्ये प्रोटीन असायला हवं. सॅलेड घ्यायचं आहे भरपूर. आणि एक लक्षात घ्या, आपली बैठे काम खूप जास्त असतं, त्यामुळे मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल की तुम्ही पोळीऐवजी खरंच भाकरी खा. हप्त्यातून एकदा पोळी खाल्ली तुम्ही चालेल, पण मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल, कोणतीही भाजी घेतली तर एकदम कमी तेलाची. पण प्रोटीन असणं तुमच्या याच्यात गरजेचं आहे. त्यामुळे आज बघा, एका साईडला जी आहे ती गोबीची भाजी आहे, आणि प्रोटीन म्हणून काय करायचं, तर माझ्याकडे काही पनीर नव्हतं, अंडे होतं, तर मी अंड्याची चटणी करत आहे. डाळ आज बनवली नव्हती त्यामुळे मी अंड वापरते आहे. अंड्याचा एक आमलेट तुम्ही घेऊ शकता. 2 अंड्याचं आमलेट बनवायचं, बिन तेलाचं बनवायचं, आणि तेल तुम्हाला वापरायचंच असेल तर एकदम कमी तेलाचा वापर करायचा. आता लंच झालंय. लंच झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट येऊया स्नॅक टाईमला. स्नॅक टाईमला कोणतंही एक फ्रूट किंवा मखाना घेऊ शकता, किंवा फुटाणे घेऊ शकता. त्यासोबत चहाची आठवण येतेच, त्यामुळे मग आता इकडे आपण काळा चहा, पण त्यामध्ये आपण दालचिनी, जिरं, हे सगळं काही टाकलंय आणि हा चहा घेतोय. मला माहिती आहे, ज्यांना कोणाला चहाची तलब असते त्यांना चहा लागतो म्हणजे लागतोच. 3-4 वाजले की बरोबर डोकं दुखायला लागतं आणि चहा हा लागतोच. त्यामुळे या टायमाला जे अगदी कठोरतेने फॉलो करताय त्यांनी या टायमाला ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. आणि ज्यांना ब्लॅक कॉफीची सवय व्हायला अजून वेळ आहे त्यांनी 1 टाइम घ्या, नंतर हळूहळू 2 टाइम करायचंय, जास्त घ्यायची गरज नाही. आणि ज्यांना सवय करायची त्यांनी हळूहळू चहा कमी कमी करत 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 नंतर ब्लॅक कॉफीवरती शिफ्ट व्हायचंय. आपण 4 ते 5 दरम्यान स्नॅक टाइमला मखानासोबत ब्लॅक कॉफी किंवा हा टी घेणार आहोत. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण त्या टाइमला आपल्याला भूक लागते म्हणजे लागतेच, आणि तिथेच खरं तर आपली विकेट जाते. माझी संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमालाच विकेट जाते. दिवसभर मी सगळं करेल, पण रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या टायमाला विकेट जाते. त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही डाएट करताना तेव्हा ट्राय करायचं की घरात साधं गूळ किंवा साखर सुद्धा नको असायला. म्हणजे कसं, आपल्याला, आपण बघू शकत नाही की आपल्याला काय खायचं, आणि मग बरोबर आपण पाणी पिलं की ते पूर्ण असं वाटते की चला, ती क्रेविंग जी होती ना, ती फक्त पाण्याची भूक होती, आणि ते निघून जातं. हे एवढं जबरदस्त आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, कमेंट करून मला सांगा. तुमचं वय किती आहे, आता वजन किती आहे, आणि किती किलो कमी करायचं हे नक्की सांगा. आता लक्षात घ्या, तुम्हाला चालणं होत नसेल, एक्सरसाइज होत नसेल, सगळ्यात पहिले डाएट व्यवस्थित करा. 2 टाईमच्या जेवणमध्ये आपल्याला भाकरच इन्क्लूड करायची आहे. हळूहळू पोर्शन कमी करायचं. नाही तुमचं वजन कमी झालं तर बघा, माझं चॅनल तुम्ही अनसबस्क्राईब केलं तरी चालेल, पण मी तुम्हाला गॅरंटी देते, एवढंच फॉलो करून तुमचं वजन कमी होईल. हप्त्यातून 2 ते 3 वेळेस हे असं डिटॉक्स वॉटर घ्यायचं. यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकता. भरपूर डिटॉक्स वॉटर मी शेअर केलेले आहेत. हे डिटॉक्स वॉटर 2 ते 3 वेळेस नक्की घ्यायचं. नाही झालं फॉलो तर ॲटलिस्ट हप्त्यातून एकदा तरी हे डिटॉक्स वॉटर घेणं मॅन्डेटरी आहे. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, आणि त्याचबरोबर मेटाबॉलिझम, डायजेशन एकदम प्रॉपर पद्धतीने बूस्ट होतं. तुमचं जर गट हे चांगली नसेल ना, तर फायबरचा इंटेक वाढवा. आणि जर तुम्हाला फ्रूट खायचं असेल ना, तर मी सजेस्ट करेल तुम्ही पेरू नक्की तुमच्या याच्यामध्ये इन्क्लूड करा, कारण त्यामध्ये खूप जास्त फायबर आहे. तुम्हाला मार्केटच्या पावडर खायची गरज नाहीये. फक्त हा डाएट फॉलो करा आणि कमेंटमध्ये 1 महिन्याचं चॅलेंज